हॅलो, मी मिसेस सुमन गायकवाड. वय वर्ष 71 वर्ष आहे माझं. माझा प्रॉब्लेम असा होता की माझे व्हेरिकोस व्हेन आणि लिगामेंट गुडघ्याचे फाटल्यामुळे ह्या दोन्ही याच्यासाठी उपचारासाठी मी डॉक्टर अंकिता जैनना कन्सर्न केलं. जैन आता मोदी इट्स ओके. तर त्यांच्याकडे आणि मी ती ट्रीटमेंट घेण्यासाठी आली होती. ऍक्च्युली आयुर्वेदिकमध्ये जास्त वेळ घेतात म्हणून जायची टाळाटाळ करत होते आणि इंग्लिश मेडिसिनवरच दिवस काढत होते. पण तरी पण मला रिक्षामध्ये चढण्यासाठी पायाला सपोर्ट दिल्याशिवाय मी चढू शकतच नव्हती किंवा चालतानाही मला त्रास होत होता. गुडघे दोन्ही मला अगदी मदतीशिवाय मी त्याचे काहीच करू शकत नव्हती. आणि शिवाय व्हेरिकोस व्हेनमुळे मी चालताना पण मला इतका त्रास, पाय आणि पोटऱ्या इतके दुखायचे, खूपच दुखायचे. पण शेवटी मी त्यांच्याकडे हिया करून गेलेच की म्हटलं बघूया आयुर्वेदिक ट्रीटमेंट कशी करतायत ते काय वगैरे. आणि मग त्यांनी मला जी ट्रीटमेंट दिली त्यांच्या ट्रीटमेंटनी मी व्हेरिकोस व्हेनसाठी लिस्ट थेरपी घेतली. त्याच्याने माझे पाय दुखायचे अक्षरशः कमी झालेच. शिवाय मी लिगामेंट फाटले त्याच्यासाठी गुडघ्यांवर सुद्धा पोटली मसाज, जानुधारा आणि बस्ती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे मी अक्षरशः पळू नाही शकत पण छानपैकी 2 ते 3 किलोमीटर चालू शकते. रिक्षामध्ये हाताच्या सपोर्ट शिवाय पाय वरती घेऊन बसू शकते आणि जरा जिने तरी उतरू शकते सपोर्ट घेऊन वगैरे, किंवा चढूही थोडेसे शकते. पण माझा आता विश्वास झालेला आहे की आयुर्वेदिक खरंच थोडा तिथल्या तिथे ट्रीटमेंट देत असल्यामुळे आपल्याला ते कंटाळवाणं वाटतं. कारण इंग्लिश मेडिसिनमुळे आपण गोळ्या घेतले की शांत बसू शकतो किंवा कामावर जाऊ शकतो. पण आयुर्वेदिक ट्रीटमेंटला प्रत्यक्षात ट्रीटमेंट करत असल्यामुळे त्याला वेळ द्यावी लागते आणि ती प्रत्यक्ष ट्रीटमेंट होत असल्यामुळे आपण ताबडतोब रिझल्ट सुद्धा आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे मी तर प्रेफर करेल की सगळ्यांनी आयुर्वेदिक औषधावर म्हणजे गैरविश्वास न दाखवता विश्वासाने करावा की त्याचा साईड इफेक्ट सुद्धाही काही नाहीये आणि होतो तो उपायच होतो, अपाय न होता. थँक्यू.